सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुवर विमल जसु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार। सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। गेल्या वेळी आपण ईश्वर आणि जीव यातला फरक बघितला की खरं तर ते दोन्ही एकच आहेत, पण जसा बर्फ हा घन पदार्थ झाल्यावर बर्फ बनतो आणि द्रव पदार्थ झाल्यावर पाणी बनतो, पण तो एकच असतो, तसा अज्ञानाने गुंतलेला असतो तो जीव आणि ज्ञानाने सगळ्या भ्रमातून बाहेर आलेला असतो तो ईश्वर. एवढाच फरक आहे त्याच्यात, बाकी एकच आहे सगळं, असं आपण त्याच्यात बघितलं होतं. मग आता जीवाचा ईश्वर किंवा नराचा नारायण कसा होणार, तर आपण आता ईशावास्यमध्ये सुद्धा दोनच महत्त्वाचे मार्ग आहेत असं आपण म्हटलं होतं की एक मार्ग आहे तो काय आहे, कर्ममार्ग. दुसरा मार्ग आहे तो ज्ञानमार्ग. म्हणजे दोनच मार्ग आहेत असं आपण म्हटलं होतं. त्या कुठल्याही मार्गाने तुम्ही जा, कर्ममार्गाने गेलात तरी परमेश्वराला आपण कर्म समर्पित करत असताना आपल्या हृदयामध्ये भक्ती निर्माण होते. हृदयामध्ये भक्ती निर्माण होते. आणि ज्ञानमार्गाने जात असताना सुद्धा काय होतं, ज्ञानमार्गाने जाताना सुद्धा ते ज्ञान झालं आणि आपण म्हणजे ईश्वरच आहोत असं आपल्याला ज्ञान झालं की भक्तीचा महिमा आपल्याला कळायला लागतो, भक्ती वाढायला लागते की आपल्यावर केवढी मोठी कृपा होत चालली आहे. ज्ञान झाल्याची सुद्धा गरज नाही, ज्ञान होण्याच्या मार्गावर असताना सुद्धा, म्हणजे आपण स्वतः काहीच करू शकत नाही. ॲज अ शरीर आपण काहीच करू शकत नाही, पण आपल्यावर कृपा आहे चैतन्याची, म्हणून आपण सगळं करू शकतो. कोणत्याही मार्गाने गेलं तर मनामध्ये त्या आत्मतत्वाची, ईश्वराची, चैतन्याची, काहीही म्हणा, मनामध्ये उत्कटता निर्माण होते. त्याला म्हणायचं भक्ती. पावलोपावली ही भक्ती आपल्याला जाणवू लागते. भक्ती ज्या भक्तांनी धारण केली आहे असं कितीतरी वर्णन आपल्याला माहिती आहेत ना. खरं तर तसं म्हणायला गेलं ना तर ज्ञान आणि भक्ती हे दोन मार्ग वेगळे वेगळे वाटतात.
पण तसं नाही आहे की भक्ती मार्गाने गेलं तर ज्ञान घ्यायचं नाही किंवा ज्ञानमार्गाने गेलं तर भक्ती घ्यायची नाही. इतका दुराग्रह नाही आहे त्याचा, इतकं त्याच्यात भेद नाही आहे. तर उलट असं आहे की जो सेवक, जो साधक ज्ञानमार्गाने जाऊ शकतो त्याला भक्तीशिवाय परिपूर्णता येत नाही. आणि जो सेवक भक्ती मार्गाने जाऊ शकतो त्याला ज्ञानाशिवाय परिपूर्णता येत नाही. इतके ते दोन मार्ग एकमेकांना पूरक आहेत. तसं पाहायला गेलं तर ज्ञानाच्या मार्गाने जाणारे फार थोडे लोक आहेत, कारण तसा कठोर मार्ग आहे तो. त्याने सुद्धा कैवल्य प्राप्त होतच, परंतु भक्तीच्या मार्गाने गेलं तर जास्त सोपं जातं आपल्याला. ईश्वरापर्यंत जायला ज्ञान, भक्ती आणि त्याच्याबरोबर वैराग्याची सुद्धा गरज आहे. आता हे वैराग्य निर्माण व्हायला काय होतं माहिती का? वैराग्य निर्माण व्हायला आपल्याला ईश्वराची आपल्यावर किती कृपा आहे. आता आपल्याला ईश्वराशिवाय काहीही नको, हे निर्माण होण्यासाठी भक्ती निर्माण व्हावी लागते मनामध्ये आपल्या. कारण आपल्याला एकदा ईश्वराची कृपा समजली ना की मग आपल्याला कशाची गरज लागत नाही. ईश्वराशिवाय कसलीही गरज लागत नाही. त्याला म्हणायचं वैराग्य, की आता अरे तू काही कर ना, आता मी हा ईश्वरच झालो आहे, मी आता माझा राहिलोच नाही आहे, तुला जे काय करायचं ते तू कर. इतकं समर्पित आपण होऊ शकतो जर भक्तीचा खरा महिमा कळला तर. विरती चर्मसि ज्ञान मद लोह मोह रिपुमारी, जय पायसो हरि भगती देखु खगेश विचारी, सियावर रामचंद्र की जय. विरती चर्म असे ज्ञान मद, लोह मोह रिपुमारी म्हणजे काय? वैराग्याला घेऊन, वैराग्य हे शस्त्र घेऊन, त्या शस्त्राने वैराग्य आणि ज्ञान. समजा वैराग्य हे काय आहे? ढाल आहे, ढाल. ज्ञान हे काय आहे? खड्ग. त्याने तो लोभाला, मोहाला, लोभ मोह रिपुमारी, मद मोह लोह, मद मोह लोभ नाही का, सगळे ते 6 षड्रिपू आहेत, त्यांना तो मारू शकतो. कशाने? हातात जर आपले वैराग्यही असेल आणि ज्ञानही असेल. आणि हे वैराग्य कशाने येतं? मात्र परमेश्वराची आपल्यावर किती कृपा आहे, आपण ज्ञानमार्गाला सुद्धा लागलो आहे हे जर आपल्याला कळलं. इतकी कृपा कोणावरच नाही आहे जितकी माझ्यावर आहे. आणि काय हे मी संपादन केलं, मी असं काय दिलं ईश्वराला, आता मला काही नको ईश्वराशिवाय, बाकी हे सगळं फोल आहे, असं आपल्याला समजलं की मग आपल्याला वैराग्य निर्माण होतं. आणि भक्तीतून, ईश्वरावरच्या श्रद्धेतून वैराग्य निर्माण होणं, ते वैराग्य आणि प्रत्यक्षात ज्ञानमार्गाने मिळालेलं ज्ञान हे सगळ्या षड्रिपूंना मारून टाकतं. जय पायसो हरिभगती, अशा रीतीने हरिभक्ती करून तो सगळ्यावर विजय मिळवतो.
आणि काय खगेश, तो खगेश आहे. खग म्हणजे काय? पक्षी. मन मोकळेपणाने उडणारा तो खगेश आहे. आणि म्हणून हे सगळं करायचं असेल तर आधी मुळात भक्ती आली पाहिजे. हा भक्तीचा महिमा आहे. भक्तीमुळे वैराग्य येतं आणि वैराग्य आणि ज्ञानामुळे षड्रिपूंना मारणं सोपं जातं. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला काय आहे तर भक्ती अतिशय आवश्यक आहे. काहीही तुम्ही करायला घ्या, ज्ञानाचा मार्ग जरी तुम्ही धरला, तुम्हाला ज्ञानाच्या मार्गाने जायची कास आहे, तरी ज्ञानाने तुम्ही जात असताना सुद्धा ज्याप्रमाणे आपण इतर कर्म जी आहेत आपली सगळी कर्तव्य कर्म, ती सगळी कर्तव्य कर्म जर आपल्याला ईश्वराला समर्पित करण्याची सवय लागली तर आपल्याला हे सुद्धा की आता मी आजपासून ज्ञानमार्गाने जाणार आहे बरं का, हे ईश्वरा, हे ज्ञानमार्गाने जाणं तुझ्या चरणी समर्पित, तूच मला यश दे योग्य असेल तर, आणि तुझीच कृपा मला पाहिजे. अशा रीतीने म्हणजे भलेही तुम्ही ज्ञानमार्गाने जात असाल तरी मुळामध्ये भक्ती मार्ग सगळ्यात महत्त्वाचा आहे, आवश्यक आहे, श्रेष्ठ आहे, अतिशय त्याची गरज आहे. भगती करत बिनु जतन प्रयासा, संस्कृती मूल अविद्या नासा. अविद्या नाहीशी होते भक्ती करून. भोजन करिय तृप्ती हित लागी, तृप्ती हित लागी, जिमिसो असन पचवै जठरागी, असी हरि भगती सुकम सुखदाई, को अस मूढ न जाही सोयाई. सांगतायत ते काय सांगतायत की हरिभक्ती इतकी सुखदायी आहे की जो मूढ असेल तोच फक्त हरिभक्तीचा मार्ग आचरणार नाही. धर्म ते विरती, जोग ते ज्ञाना. जोग म्हणजे योग. योगाने काय होतं? ज्ञान प्राप्त होतं आणि धर्माने वैराग्य प्राप्त होतं. धर्माच्या आचरणाने वैराग्य प्राप्त होतं. धर्मदायक आचरण करणं म्हणजे काय आहे तर आपली कर्म जी आहेत ती आपण आपल्यासाठी न करता ईश्वरासाठी करतो आहोत, याने आपल्याला वैराग्य प्राप्त होतं. जसं त्या राजाला प्राप्त झालं होतं, साधूच्या नावावर राज्य करून करत होता राजाच राज्य, पण हे माझं नाही आहे, साधूचं राज्य आहे. ज्ञान मोक्ष प्रद बंद बखाना. मोक्षापर्यंत ते नेऊन पोचवतं आपल्याला. मोक्ष देतं जे ज्ञान, ते देण्यासाठी काय आहे? आपल्या आचरणात वैराग्य असावं लागतं. आणि हे वैराग्य कुठून येतं आपल्याला? धर्माच्या आचरणाने वैराग्य येतं. आणि भक्तीनं साधकाला आनंद देते, सुख देते. भक्तीला काय आहे? भक्ती स्वतंत्र आहे.
त्याला दुसऱ्या साधनांची गरज नाहीये. दुसऱ्या कशाचा त्याला आधार लागत नाही, सहारा लागत नाही. पण ज्ञान आणि विज्ञान जे आहे ते मात्र भक्तीच्या अधीन. तुमची जर ईश्वरावर पुरेपूर श्रद्धा असेल, काय आहे माहिती का, मी ते करण्याचा प्रयत्न करीन. कुठल्या तरी गोष्टीत वाचलंय ना, शिवाजींनी सांगितलंय की एक गवताची काडी ठेवली. देवांना खूप अहंकार निर्माण झाला होता आणि ती गवताची काडी आता उचला म्हणून सांगितलं. देव आणि दैत्य दोघांनाही सांगितलं, कोणालाही काहीही जमलं नाही. माया सुद्धा गेली, खच्ची घातली, नाही जमलं. ह्याच्यावरूनच आपल्याला कळतंय की काय, की ज्ञानमार्गाने आपण गेलो की मी आता हे ज्ञान मिळवणार आहे, मी ते ज्ञान मिळवणार आहे, मी आत्मप्राप्तीचं आता ज्ञान मिळवणार आहे आणि मी आता सर्वांच्या पुढे जाणार आहे, मी आता एकदम गुपित चुपित मार्गाने आता हे ज्ञान मिळवणार आहे, असं आपल्याला वाटतं. पण ॲक्च्युअल ते ज्ञान मिळवताना पूर्ण माझं मन असं समर्पित झालं पाहिजे. ते मन स्वतःवाशी समर्पित नाही होणार आहे, ते माझ्यापेक्षा जो कोणीतरी श्रेष्ठ आहे त्याच्या चरणांशी समर्पित होणार आहे. असं कोण श्रेष्ठ आहे? तो भगवंत श्रेष्ठ आहे ना. जो कोणी तुमचा हे श्रद्धावान भगवंत असेल तो श्रेष्ठ आहे आपल्यापेक्षा. तिथे माझी बुद्धी पूर्णपणे जर समर्पित झाली तरच ते ज्ञान माझ्या आतमध्ये यायला लागतं. तोपर्यंत ते येऊच शकत नाही. अहंकार आणि ज्ञानाची नेहमीच टक्कर होते. अहंकार कितीही सूक्ष्म असला तरी, जसं पाण्यामध्ये तेल कधीही विरघळत नाही, 5 तास तुम्ही ते तेल पाण्यामध्ये फेटलं तरी ते विरघळणार नाही. त्याचा त्याचा तरंग तसाच राहील. त्याप्रमाणे अतिसूक्ष्म जरी अहंकार राहिला तरी त्या अहंकारावरती हे ज्ञान तसंच तरळत राहील आणि बाहेर पडून जाईल. ते तुमच्या आतमध्ये यायला जर तुम्हाला वाव द्यायचा असेल तर तुलसीदासजी काय म्हणतायत की, तर मग मात्र हे जे आपलं मन आहे, हा जो आपला अहंकार आहे, तो पूर्णपणे ईश्वराच्या चरणाशी पूर्ण समर्पित झाला पाहिजे. तो ईश्वराच्या चरणाशी समर्पित झाला की पुन्हा येत नाही तो आपल्याकडे. नाही तर आपण म्हटलं आता आम्ही त्याला भांड्यात बंद करून ठेवलं आहे, आता येणार नाही तो, तर तो येईलच. मी काहीही करत नाही, ईश्वराची श्रद्धा आहे. मी सगळं, माझं मन, माझी बुद्धी, माझा अहंकार सगळं मी ईश्वराच्या पायावर ठेवलं आहे. आता मला फक्त ज्ञान हवं आहे. ही अवस्था खरोखरी मनामध्ये जेव्हा येईल तरीही तो ईश्वर वाटच पाहिल, आणि तरीही वाट पाहिल की ही स्थिर अवस्था आहे की नाही, तेव्हा कुठे ज्ञान येईल. असा अहंकार जाऊन जेव्हा आपली चित्तावस्था अतिशय स्थिर होईल, बराच काळ स्थिर राहील, तेव्हा कुठे ते ज्ञान थोडं थोडं आत यायला सुरुवात होते. आणि तेव्हा आपल्याला हे महत्त्व कळतं, भक्तीचा महिमा समजतो की नुसती भक्ती केली, नुसतं ईश्वरावर श्रद्धा ठेवली, पूर्णपणे हे माझं काही नाही परमेश्वरा, हे तुझं आहे, सारखं जर मनात रुजवलं, अरे आता मी हे वाहतो आहे, तुळस वाहतो आहे, बेल वाहतो आहे, दुर्वा वाहतो, अरे माझ्या बागेतलं नाही, हे सगळं तुझंच आहे, माझं यात काहीही नाही आहे, हे सगळं तुझंच आहे आणि तुलाच समर्पित करतो आहे मी. इतकी जेव्हा श्रद्धा, सारखं जेव्हा हे आपल्या आचरणात येईल की खरंच काहीच नाही आहे माझं, आत्तापर्यंत मी समजत होतो त्यातलं माझं काहीच नाही, तर आपण रिकामे व्हायला लागू, अहंकारापासून दूर जायला लागू, आणि तर ते ज्ञान आपल्यामध्ये येईल. इतकी भक्तीची आवश्यकता आपल्याला आहे.
आणि जेव्हा आपण अनुकूल होतो तेव्हाच आपल्याला ईश्वराची भक्ती मिळते. अनुकूल होतो म्हणजे काय? आपला विनम्र भाव. कोण? लोकांशी नाही. मागावं तर फक्त परमेश्वराला मागावं. हां, अहंकार नाहीसा व्हावा तर केवळ परमेश्वरासमोर अहंकार नाहीसा व्हावा. विनम्र भाव ठेवावा, केवळ परमेश्वरासमोर विनम्र भाव ठेवावा. कुठे आणि कसे आहोत आपण याचं आपल्याला भान पाहिजे. असं सांगत नाही आहे लोकांच्या जाऊन पाया पडा, विनम्र भाव ठेवा, असं नाही सांगत आहे. ती जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची इच्छा असेल तर तेही करा, परंतु ईश्वराच्या चरणांशी जेव्हा पूर्णपणे विनम्र भाव होतो की खरंच ईश्वरा, अरे माझं यात काहीही नाही आहे, आत्तापर्यंत जे वाटलं मला ते माझं एवढं मोठी चूक झाली आहे की खरंच तू मला रोज माफ केलंस, तरी मी त्या एवढ्या मोठ्या चुकीतनं बाहेर पडेल की नाही सांगता येत नाही. हां, रोज ही प्रार्थना करावी. आपल्याला समजेल की आपलं असं काहीच नाही आहे. जेव्हा हे मन असं पूर्ण रिकामं होईल तेव्हा ते ज्ञान आत जायला सुरुवात होईल. म्हणजे भक्ती आणि वैराग्य हे हवं. म्हणून धर्माचं आचरण झालं पाहिजे. धर्माचं आचरण म्हणजे कर्माचा सिद्धांत आपल्याला चांगल्या रीतीने कळला पाहिजे. आणि बाकीचे बरीच धर्माचे नियम आहेत की खरं बोलावं आणि हे करावं आणि ते करावं, लोकांचं भलं करावं, कल्याण करावं. आता म्हणजे काय आहे की प्रत्येक व्यक्तीने कोणत्या पायऱ्या चढून वर गेलं पाहिजे ज्ञान मिळवायचं असेल तर. हे आता पार्वती सांगते. पार्वती म्हणते की तुमच्या बोलण्यातून मला असं असं कळलं. आणि आता ती सांगते की काय कळलं, तर कोणत्या पायऱ्या चढल्या पाहिजेत, कशा पायऱ्या आपण चढल्या पाहिजे. नरसहस्र महसुनहु पुरारी, को एक होई धर्म व्रतधारी. धर्मशील कोटिक मह कोई, विषय विमुख वीरागरत होई. म्हणजे काय की काय आहे हे, काय आहे माहिती का, कोणत्या क्रमाने आपण आता पुढे पुढे गेलं पाहिजे ज्ञान मिळवण्यासाठी. तर सगळ्यात पहिलं काय आहे, धर्मशील झालं पाहिजे. आपण धर्माचरण केलं पाहिजे. जे काही आपण कर्म करतो ते कर्म काय असतं, दोन प्रकारचं असतं, धर्म आणि अधर्म. या दोन प्रकारांनी केलं जातं. वाईट हेतू जर मनात ठेवून ते कर्म केलं असेल तर अधर्म कर्म येते. म्हणजे कोणाचं नुकसान किंवा शास्त्राच्या विरुद्ध जाऊन, समाज निसर्गाविरुद्ध जाऊन आपल्याला काही करायचं असेल तर हे कसं आहे, अधर्म कर्म आहे. म्हणजे खालच्या दिशेने जाऊन विचार करायचा, मन नीच पातळीला जातं, हे उपयोगाचं नाही, ते अधर्म कर्म आहे. धर्म काय आहे, धर्म मनुष्याला दुःखातून वाचवतो. धर्माचं आचरण म्हणजे काय, निसर्गाला अनुसरून आचरण किंवा समाजाच्या कल्याणासाठी केलेलं आचरण म्हणजे धर्म आचरण.
तर ते नेहमी धर्माने केलेलं आचरण असतं, ते मानवाला सुख देतं. आता काय करतात की सुख मिळवण्यासाठी मनुष्य कर्म करतो, हे खरं आहे की नाही? दुःख मिळवण्यासाठी तो करत नाही. हां, आणि विकास करण्यासाठी या जीवनाच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी तो कर्म करतो. आता काय होतं माहिती का, प्रत्येक गोष्टीत उड्या न मारता, म्हणजे काय उड्या नाही मारायच्या म्हणजे काय की आपण आहे ना, उदाहरणार्थ एक व्यवसाय काढला की आपण आहे ना बेताबेतानी पुढे जाऊ, एक एक स्टेप आपण हळूहळू घेऊ. त्याच्यात तुझं माझं भागीदाराचं समाजाचं हे होणार नाही, किंवा गिराईकांना फसवून काही खूप मोठा बिझनेस करायचा नाही आणि नंतर ते उघडकीला आलं की सगळं शून्यवत होऊन जातं. तसं काही आपल्याला करायचं नाही आहे. अशा पद्धतीने धर्माचं आचरण करून आपण जर कर्म केली तर तीच आपल्याला सुखदायक होऊ शकतात. म्हणजेच काय, धर्म हा दुःखापासून वाचवतो आपल्याला, तो आपलं पालन करतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अधर्माचं आचरण केलं की यश लवकर दिसतं, हे कबूल आहे, पण त्याने मात्र वैराग्य कधीच येत नाही. धर्माच्या आचरणात वैराग्य काय येतं? कारण आपल्याला पेशन्स ठेवावा लागतो. प्रत्येकाचं भलं झालं पाहिजे, प्रत्येकाचं कल्याण झालं पाहिजे आणि कुणालाही फसवाफसवी न होता थोडा 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 प्रॉफिट करत करत ती कंपनी उभी राहिली पाहिजे. उभी राहण्याला महत्त्व जास्त आहे आणि मग नंतर पुढे नाव कमावल्यावर ती काहीतरी भरपूर प्रॉफिट मिळवू शकेल. एक 10 वर्षात जरी तिने नंतर भरपूर प्रॉफिट मिळवला, 10 वर्ष काढावी लागली तर कुठे बिघडलं, पण 5च वर्षात एकदम भयंकर प्रॉफिट, म्हणजे सगळ्यांच्या पुढे गेली, लोकांचं लक्ष तिच्यावर केंद्रित झालं आणि सगळं फसवलेला मामला दिसला तर काय उपयोग आहे? सगळं झिरोमध्ये जातं. जितकं लवकर सुख हवं असतं तितकं लवकर दुःख प्राप्त होतं. आणि म्हणून असं म्हणतात तुलसीदासजी की सुख धर्माने प्राप्त होतं, धर्माने कर्म केलं की सुख प्राप्त होतं. आणि म्हणून धर्माचरणाला चिकटून, मग धर्माचरणाने जर जायचं असेल पुढे तर वेळ लागतो. भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नाही. म्हणजे काय की वेळ लागणार आहे आपल्याला, ईश्वराच्या मार्गाने जायचं म्हणजे वेळ लागणार आहे, पण तरीसुद्धा तेवढा पेशन्स जर ठेवला तर आपल्यामध्ये वैराग्यसुद्धा येतं, उड्या मारण्याची प्रवृत्ती निघून जाते. ज्ञानसुद्धा 2 प्रकारचे, म्हणजे ज्ञान मिळवायचं आहे तरीसुद्धा आपल्याला मिळवायचं आहे तरीसुद्धा आपल्याला घाई करून चालणार नाही की मला इतक्या लवकर ज्ञान मिळवायचं आहे, मला असं सगळ्यांच्या पुढे जायचं आहे असं नाही, किंवा मला एकदम लाईट दिसला पाहिजे असं नाही आहे. ते ज्ञान हळूहळूच मिळणार आहे. आणि कोणताही जर विचार आमच्या मनामध्ये तीव्रतेने आला तर त्याचं ज्ञानावर काय होतं, आवरणच तयार होतं. बुद्धीवर, अहंकारावर, अहंकारामुळे त्या ज्ञानावर आवरण तयार होतं आणि ते ज्ञान प्राप्त करणं अशक्य होऊन जातं पूर्णपणे. म्हणजे या विश्वामध्ये जर वावरायचं असेल तर आपल्याला काय ठेवलं पाहिजे, खूप पेशन्स ठेवला पाहिजे. कारण काय होतं माहिती का, ईश्वराने हे विश्व निर्माण केलं, आपण समाजाचा एक घटक आहोत. आपण खूप घाईघाईने पुढे जायला लागलो की सगळं समाजाचं ताळतंत्र बिघडतं. त्यामुळे ही सगळी जी प्रोसेस आहे प्रत्येकाच्या वैभवाची किंवा प्रत्येकाच्या सक्सेसची, ती स्वतंत्र जरी आपल्याला व्यक्तिगत दिसत असली तरी तशी नाही आहे. त्यामुळे ते हळूहळू जर गेलं तर ते पूर्णपणे फलदायी होतं. ही झाली सांसारिक स्थिती. तरीसुद्धा ज्ञानाची सुद्धा स्थिती तशीच आहे. ज्ञानाची ही स्थिती तशीच आहे की हळूवारपणाने सगळ्या गोष्टी
मिळवता येतात. शांतपणाने पुढे जावं लागतं. खूप घाईघाईने कुठल्याच गोष्टी होऊ शकत नाहीत. ज्ञानसुद्धा 2 प्रकारचं आहे, परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष जे आहे ते ज्ञानच माणसाला मुक्ती आणून देतं. साधना खूप कठीण आहे तशी, इतकं सहजासहजी शक्य नाही आहे ते. आणि त्याच्यासाठी आपल्याला भक्तीची आवश्यकता आहे. धर्माचरणाने वैराग्य मिळणार आहे आणि वैराग्यानेच योग प्राप्त होणार आहे, म्हणजेच ज्ञान मिळणार आहे. योग म्हणजे काय? शांती मिळणार आहे. वैराग्यामुळे एक प्रकारची स्टॅबिलिटी येते मनात, विचार तरळत नाहीत आणि या योगामुळे आपल्याला ज्ञान मिळेल. योग म्हणजे काय? ईश्वराशी जोडलं जाणं, निर्विचार अवस्था प्राप्त होणं. दिवसभर सगळ्या कर्मांमध्ये कर्तव्यांमध्ये धर्माचं आचरण करायचं. त्यामुळे काय होणार आहे? धर्माच्या आचरणाने सगळं हे ईश्वराचंच आहे म्हणून विरक्त होणार आहोत आपण. वैराग्य प्राप्त होणार आहे. श्रवण, मनन, निधिध्यासन, धर्मग्रंथांचं किंवा भगवंताचं किंवा ज्ञानाचं श्रवण, मनन, निधिध्यासन करायचं आहे. श्रवणाने जे ज्ञान मिळवणार त्याचं मनन करायचं आहे. सतत चिंतन झालं पाहिजे आणि दृढ निश्चय मनामध्ये झाला पाहिजे की आपल्याला हे असं म्हणजे असंच प्राप्त करायचंय. आणि मग त्याचं निधिध्यासन म्हणजे सातत्याने त्याचं मनन, अतिशय सखोलतेने मनन केलं पाहिजे. आणि हे सगळं शेवटी कशावर अवलंबून आहे? तर भक्ती. पुन्हा पुन्हा ती भक्ती आपल्याला तिथे नेते. आणि आपण कितीही या संसारात बुडालो ना तरी पुन्हा पुन्हा ती भक्ती काय करते? आपल्याला एकदम 5 मिनिटात त्या ईश्वराशी एकरूप करून टाकते. तुम्ही कोणचं भजन घ्या तरी तुम्ही एकरूप होता. तुम्ही कोणता प्रवचनातला विषय निवडा, म्हणजे जसा आपला स्वभाव असेल तसं. तुम्ही कोणतं जप करायला घ्या तरी तुम्ही त्या भक्तीत बुडून जाऊ शकता. तुम्ही ईश्वराचं रूप पहा तरी तुम्ही त्या भक्तीत बुडून जाऊ शकता. अशी भक्ती आपल्याला ताबडतोब निकाल देणारी आहे. ताबडतोब ईश्वराशी एकरूपता आणून देणारी आहे. आणि त्याचं कारण एकच आहे, आपण जितकं ईश्वरावर प्रेम करू तितकं आपल्याला भरपूर प्रेम. कारण आपलं मन प्रेम करताना प्रथम आपलं मनच प्रेमाने भरून जातं. आणि जितकी ईश्वराची भक्ती करू तितकं आपलं मन तो द्रवित करतो. मन आपल्या करुणेने भरून जातं. करुणा पाहिजे, दया पाहिजे आणि मन द्रवलं पाहिजे की केवढीही ईश्वराची कृपा आहे माझ्यावर.
म्हणजे एक जर तुम्ही उदाहरण लक्षात घेतलं की इतक्या उंच उंच हिमालयाच्या शिखरांवरती बर्फ असतो बघा, आणि तिथे ना लोक वाट बघत असतात. कशाची वाट बघत असतात? तर आपल्याला कधी सूर्याचं दर्शन होतं अशी लोक वाट पाहत असतात. आणि इतक्या उंच हिमालयाच्या शिखरांवर बर्फ पडतोय, खूप बर्फाचे दिवस आहेत. जानेवारी महिना आहे, 8 फूट बर्फ पडतोय. आणि काय होतं, अचानक एक दिवस सूर्य येतो. अचानक एक दिवस सूर्य येतो आणि सूर्याच्या त्या हलक्या तापामुळे सुद्धा हा उंच उंच शिखरांवरचा बर्फ कसा विरघळायला लागतो, द्रवित होतो म्हणजे तो द्रव बनून विरघळायला लागतो आणि तो खालच्या दिशेने उतरायला लागतो. हा जीव सुद्धा कसा आहे माहितीये, एकदम खालच्या विचारांचा आहे. तसं त्याला आपण जर योग्य वळण लावलं आणि आपली जी जीवनाची ऊर्जा आहे, चैतन्याकडून मिळालेली ही जी ऊर्जा आहे, सूर्यरूपी ऊर्जा, ती जर आपण या अति उच्च शिखरांवर असलेल्या या ब्रह्मांडापर्यंत पोहोचवली, या आत्मस्वरूपापर्यंत ती जर पोहोचवली, तर ते इतक्या उंचावरचं ते सगळं का माहिती आहे? त्याचं कारण आहे, आपण अनेक जन्मांच्या वासनांनी अतिशय जडजीव झालेलो आहोत. जडजीव, जसं पाणी आहे, पाणी हे स्थायू अवस्थेला गेलं की बर्फ होतो, तसे आपण चैतन्य असून इतक्या अज्ञानामध्ये लोटलेलो आहोत की आपण जीव बनून गेलेलो आहोत. अत्यंत स्थायू अवस्था आहे, अत्यंत घनपदार्थ आपण झालेलो आहोत. घनपदार्थाची हाईट आहे जीव म्हणजे, तर त्याच्यामुळे त्या हाईटवर जर आपली धर्माचरण करून भक्ती करून ती जर ऊर्जा पोहोचवली आपण, तर तिथून सगळं पिघळायला लागेल. हा अहंकार, अज्ञान सगळं द्रवित व्हायला लागेल आणि ते खालच्या दिशेने वाहून निघून जाईल. ब्रह्मांडाला, अतिउच्च ब्रह्मांडाला आपल्या जीवापर्यंत आणण्याचा हाच एक मार्ग आहे. अतिशय ईश्वराबद्दल आपण प्रेम प्रकट केलं की तो पुरेपूर प्रेम आपल्यामध्ये भरून टाकतो. दया, करुणा, शांती सगळं आपल्यामध्ये तो भरून टाकतो. आणि भक्तीचं सार म्हणजे प्रेमच आहे. आणि हे प्रेम जे आहे ना, भक्ती प्रेम, हे कशावरही अवलंबून नाही. हे ईश्वराने आपल्याला काही दिलंय म्हणून नाही, किंवा आपण अगदी सगळं कामधंदा सोडून ईश्वराची भक्ती करतोय. आपण भजन अगदी किती सुंदर आवाजात म्हणतो, आपण भजन अगदी किती भावभावनेने एकरूप होऊन म्हणतो म्हणून काही ईश्वर देतो असं नाही आहे. ईश्वराला आपली भक्ती समजते आणि ईश्वर शेवटी भक्तीचा बुकेला असतो. कशाचीही अपेक्षा नाही. ज्याप्रमाणे ईश्वराला आपल्याकडून कशाचीही अपेक्षा नाही. केवळ भक्त काय करतोय, ईश्वराचं स्मरण करतोय. आणि आपण ईश्वराचं स्मरण केल्याशिवाय का ईश्वराबद्दल भक्ती निर्माण होणार आहे? नाही ना. म्हणजे आपण त्याची भक्ती करतोय म्हणून तो आपल्यावर प्रेम उधळतोय असं नाही आहे. आपण त्याची भक्ती केल्याने
त्या फ्रेमवर्कमध्ये येतो आणि म्हणून त्याचं प्रेम आपल्याला मिळू शकतं. अरे काय, चुंबकाचं जे क्षेत्र असतं, चुंबकीय क्षेत्र म्हणतात त्याला, एक चुंबकाची जेवढी शक्ती आहे तेवढा त्याच्या चारी बाजूंना त्या क्षेत्रामध्येच लोखंड ठेवलं तर ते काही न करता आकर्षून घेतं. त्या क्षेत्राच्या बाहेर ठेवलं की ते आकर्षू शकत नाही. तसं ईश्वराच्या क्षेत्रामध्ये, तुम्ही म्हणाल ईश्वराचं क्षेत्र सगळीकडे, पण एक जीव म्हणून मला त्या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे की नाही? मी नाहीच आहे ना त्या क्षेत्रात. जरी सगळीकडे असलं तरी मला तो भक्तीचा वास यायला लागला पाहिजे ना. कुठल्याही वर्गात जाऊन ज्ञान घेतल्याशिवाय, ज्ञान तर सगळीकडे. म्हणून काय झालं, आपल्याला पाहिजे ते ज्ञान त्या वर्गात जाऊन घ्यावं लागेल. तर त्या फ्रेमवर्कमध्ये आपण पोचल्याशिवाय आपल्याला भक्ती ती निर्माण होणार नाही. पण या भक्तीच्या प्रेमामध्ये मात्र कसलीही अपेक्षा ईश्वरालाही नसते आणि भक्तालाही नसते. भक्त तर म्हणतो जन्मानुजन्म मला, कुणी म्हणतं जन्मानुजन्म मला मानवाचाच जन्म दे ना तू, म्हणजे मला तुझी भक्ती करत आनंद मिळवत राहता येईल, कायम तू मला मानवाचाच जन्म दे. त्यांना द्वैतभाव आवडतो. कुणाला एकरूप होणं आवडतं, ते म्हणतात ईश्वरा मला मुक्ती दे. कुणाला ईश्वराने विश्व जे निर्माण केलं आहे ते विश्वाची सेवा करायला आवडतं, ते म्हणतात ईश्वरा मला तू कायम समाजसेवेची वृत्ती ठेवणारा मानव बनव, म्हणजे तू निर्माण केलेलं विश्व मी चांगलं बनवीन आणि तुझी सेवा करत राहीन. असे वेगवेगळे भाव उत्पन्न होतात मनामध्ये. हा भक्तीचा महिमा आहे. आणि मग अशा भक्ताला ही म्हणजे कोणत्याही वस्तूची इथे अपेक्षा राहत नाही की आपल्याला हे मिळालं तर आनंद होईल. आत्तापर्यंत होतं हे मिळालं तर आनंद होईल, ते मिळालं तर आनंद होईल, असं झालं तर बरं वाटेल, तसं नाही झालं तर बरं वाटेल. आता कशावर अवलंबूनच नाही आहे आनंद. त्या ईश्वराच्या भक्तीत जो आनंद, जे सुख आहे ते दुसऱ्या कशातही नाही. त्यामुळे तो स्वतंत्र आहे. बाहेरच्या गोष्टींवर त्याचं सुख अवलंबून नाहीये. विनाकारण ईश्वरावर प्रेम, विनाकारण आनंद होत राहतो. आणि हा आनंद तोडणारी एकही वस्तू नाहीच आहे या जगामध्ये. त्या वस्तूचं थोड्या वेळ प्रेम मिळेल, थोड्या वेळाने नाही. त्याच्यानंतर काय असतं, आता ईश्वराचे काही योग्यतेचा संबंधच येत नाही. ईश्वर योग्यच आहे ना, परिपूर्ण आहे ईश्वर. पण ज्यावेळी भक्त भक्ती करतो त्यावेळी त्याची काय योग्यता आहे, कशी भक्ती केली आहे, किती शिकलाय, भक्तीचे वर्ग किती केलेत त्यांनी, असं नाही म्हणत ईश्वर. ती भक्ती पोहोचते ईश्वरापर्यंत, मनापासून केलेली भक्ती पोहोचते. तिथे योग्यता किती आहे, कसं वेड्यासारखा बोलतोय. म्हणूनच माऊली म्हणतात ना, अरे बाबा ईश्वरा माझे बोल बोबडे आहेत रे, कारण तुझं वर्णन करायचं इतकी काही सोपी गोष्ट आहे. या देहात्मक जीवाच्या वाणीने तुझं हे वर्णन करायचं म्हणजे कठीण आहे रे, किती लिमिटेशन्स आहेत त्याला, आणि कसं काय करणार. पण हे माझे जे बोबडे बोल आहेत ना ते तू गोड मानून घे, कारण आता ना मला त्याशिवाय राहवत नाही आहे. इतका महिमा भक्तीचा अफाट आहे. आणि इतकी भक्ती ही मुरलेली असली पाहिजे,
त्याचं काही कोणी आणून चालत नाही. म्हणजे आता मला तुझं वर्णन केल्याशिवाय राबवणारच नाही, म्हणून तू निदान माझे बोबडे बोल गोड मान, असं माऊली म्हणतायत. कारण त्यांना कशाला वेळही नाही आहे. हे सगळं सांगून देह ठेवून पुढे जायचं आहे मुक्तीच्या मार्गावर. याला खरी भक्ती म्हणतात. मग ती कर्म असू दे, त्याच्यावर प्रेम निर्माण होतं. मग चिंतन मनन असू दे, त्याच्यामध्ये प्रेम निर्माण होतं. आणि हे काय भजन प्रवचन असू दे, त्याही मध्ये प्रेमच निर्माण होतं. केवळ भगवंताची स्मृती हे सुद्धा भगवंताच्या प्रेमाचं साधन आहे. म्हणजे आपण म्हणतो, पण त्याची स्मृती सुद्धा सारखी सारखी आपल्याच्यानी होणं हे सुद्धा एक भगवंताचं आपल्यावर प्रेम असल्याचंच लक्षण आहे. हरी व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होही मै जाना. म्हणजे काय, आपण जे म्हणतो आहे ते बरोबर आहे. आत्ताच मी म्हटलं की हरी सगळीकडेच व्यापक आहे. मग आता काय, त्याचं प्रेम आहेच, मग काय करायचंय, आहे ना, मग आहे तर आहेच, आम्हाला कुठे जाणवतंय. मग तेच तर त्यांनी महत्वाचं सांगितलं, प्रेम ते प्रगट होही मै जाना. ते जे प्रेम प्रगट होतं आहे ते जाणण्याची आधी मला पात्रता आली पाहिजे. त्याच्यासाठी भक्ती आहे, त्याच्यासाठी वैराग्य आहे, भक्तीमुळे निर्माण होणारं. आणि ईश्वराचं खरं ज्ञान झालं पाहिजे. त्याची ईश्वर ही काय विभूती आहे, म्हणजे काय आहे, काय ईश्वराची किंमत काय आहे, त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. म्हणून एक कॉमन स्टेटमेंट आहे हे नेहमीचं, की सगळे म्हणतात ईश्वर तर सगळीकडे व्यापक आहे ना, आणि त्याचं तर सगळीकडे ज्ञान म्हणते प्रेम हे सगळीकडे भरलेलं आहे ना, मग आम्हाला का बरं नाही मिळत, आम्ही दुःखी का बरं होतो. नाही, ते जे प्रेम भरलेलं आहे, ते जे प्रेम प्रगट होतं आहे, ते जाणण्याची पात्रता मला नाही, जाणण्याची बुद्धी मला नाही, जाणण्याची मनाची पातळी मला नाही. हां, कुठे प्रभू नाहीये हे विचारा तुम्ही. देश काल, हां या देशात राहायचं नाही मला, इथे इंग्रज आहेत, असं नाही म्हणत आहे तो. ही जी जाणीव तत्व आहे, हा जो ईश्वर आहे तो सगळीकडे आहे, सगळीकडे आहे. त्यामुळे ते फक्त आपल्याला जाणणं एवढंच फक्त राहिलेलं आहे. आणि मग ही भक्ती जागृत होण्यासाठी एक तर आपण पूजा पाठ एकाग्र होऊन केले पाहिजेत, जप त्याचं स्वरूप डोळ्यासमोर आणून केले पाहिजेत. हे सगळं कसं आहे, आपण व्यष्टी पातळीवर एकरूप होण्याचा प्रयत्न, स्वतःचे प्रयत्न इथे. आणि तेही जर जमत नसेल तर साधू संतांच्या सहवासात राहिलं पाहिजे. आणि ते साधू संतांवर आपलं प्रेम का बसतं माहिती आहे का, कारण ते आपल्यासारखे देहधारी आहेत ना. आणि ते जर देहधारी असून ईश्वराला भेटू शकतात तर मी का नाही. मग आपल्याला त्यांचे सगळे गुण कळायला लागतात. ते किती विनम्र, किती आनंदी, किती हसतमुख असतात सतत. आणि म्हणून त्यांच्यामध्ये ईश्वर कसा वास करतो हे आपल्याला मग साधू संतांबरोबर राहिलं की कळायला लागतं. आणि साधू संतांबरोबर राहिलं की जसा ईश्वर सगळीकडे वास करतो तसं साधू संतांमधून तो जास्तीत जास्त वास करतो. कारण त्यांचा देह
त्यांचं मन, त्यांची बुद्धी ही इतकी शुद्ध की ईश्वराला तिथे राहणं फार आवडतं. त्याचा आपल्याला अनुभव घेता येतो. म्हणून संतांच्या संगतीत आपण राहिलं पाहिजे. मग त्यांच्या संगतीत राहून त्यांची कशी विषयासक्ती दूर झाली आहे हे आपल्याला कळायला लागतं. ते कसे विनम्र आहेत, त्यांना कसं ईश्वर भेटलाय हे आपल्याला कळायला लागतं. हळूहळू त्यांचं लोकांशी वागणं कसं आहे हे आपल्याला कळायला लागतं. सगळ्या लोकांमध्ये ते ईश्वर बघतात. आणि म्हणून कोणी कुठलाही असू दे, तो गेला की त्यांना आनंद होतो. कोणी फार मोठा आहे म्हणून त्याला मान द्यायचा असं तिथे नसतंच. सगळ्यांना ते समानतेने वागवतात. कोणी नवीन आहे, कोणी जुना आहे, त्यांना काही फरक पडत नाही. आणि मग आपल्याला समजतं या भक्तीमध्ये आपण बुडून गेलो की जन्म आणि मृत्यू हे एक केवळ नाटक आहे, ती एक केवळ लीला आहे. हेच अंतिमतः आपला, कारण इतका ईश्वरावर विश्वास बसतो की आपल्याला हे समजायला लागतं की अंतिमतः हे एक नाटक आहे, ही ईश्वराची लीला आहे. जन्म आणि मृत्यू, नाश आणि निर्माण हे काही नाही आहे, कारण त्यात आपण नाहीच आहोत. ते केवळ लोकांना रमवण्यासाठी आहे. बास, इतकं मोठं गुपित आपल्या डोळ्यासमोर येतं आणि आपण शांत होतो. तर हा इथे भक्तीचा महिमा आज समाप्त झाला आहे. उद्या अशी ही जी भक्ती आहे, इतकं ज्या भक्तीचं महात्म्य आहे, त्या भक्तीला सुरुवात कशी करावी हे उद्याच्या भागात आपण बघणार आहोत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.